नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि व्हॅलेंटाईन स्पेशल व्हॅलेंटाईन विथ सई आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आधी सगळ्या प्रेक्षकांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि आज आपण महाराष्ट्राची एक अतिशय ब्युटिफुल, गॉर्जियस आणि बिनधास्त क्यूट अशी अभिनेत्री आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे गप्पांसाठी. आधी सगळ्यांना ओळख करून देते. अर्थात कोणी ओळखत नसेल असं निश्चित नाहीये. सई ताम्हणकर आज आपल्याबरोबर. हाय हाय, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सगळ्यांना. तुला पण थँक्यू सई. आज सई बरोबर मी गप्पा मारणार आहे, मात्र प्रेक्षकांना सुद्धा सई बरोबर गप्पा मारण्याची संधी आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या काही गोष्टी सई बरोबर शेअर करायच्या असतील, तिला सुद्धा जर काही प्रश्न विचारायचा असेल तर जरूर फोन करा. 1800221010 आमचा टोल फ्री नंबर आहे. या फोनवर तुम्ही संपर्क करा. सई बरोबर जरूर गप्पा मारू शकता. तुमच्या फोनची आम्ही वाट पाहणार आहोत. मात्र तोपर्यंत मी सई बरोबर गप्पा मारायला सुरुवात करते. सगळ्यात आधी सई, व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेमाचा दिवस. 2.5 अक्षर केवळ प्रेम, पण खूप अख्खी दुनिया यामध्ये सामावलेली आहे. तुला काय वाटतं, प्रेम तुझ्या मते काय? माझ्या मते प्रेम इज जस्ट नॉट एन इमोशन. पूर्ण जग त्याच्यावरती चालतं असं मला वाटतं. कारण आपण नुसतं माणसांवर नाही तर आपण आजकाल आपण गोष्टींवर पण प्रेम करायला लागलोय. पण मला एका गोष्टीची खंत वाटते की आपलं गोष्टींवरचं प्रेम वाढत चाललंय आणि माणसांवरचं प्रेम कमी होत चाललंय. सो प्रेम, ज्या गोष्टीभोवती सगळं जग फिरतं, ते आपण सजीव गोष्टींवरती जास्त केलं तर बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे फोन्स, गॅजेट्स यापेक्षा आपल्या आयुष्यातली माणसं जास्त महत्त्वाची असतात. त्यांना जास्त वेळ दिला पाहिजे. आपण कुठेतरी असं खूप तांत्रिक, असं मेकॅनिकल होत चाललोय असं तुला वाटतंय? डेफिनेटली. मला असं खूप वाटतं की आपले सगळे इमोशन्स डायल्यूट होत चाललेत, म्हणजे जास्त अजून पांचट होत चाललेत. सो आय डोंट नो हाऊ टू वर्क ऑन इट. पण बॅक टू बेसिक्स हाच फंडा मला आवडतो. सिम्प्लिसिटी आणि बॅक टू बेसिक्स. सो आपण आधी जसे होतो किंवा आधी आपण 10 वर्षामागे कसे होतो आपण, किंवा आता आपण किती कॅल्क्युलेटिव्ह झालंय, या सगळ्याचा विचार करून आपण आधीसारखं व्हायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं तर सई, तू खूप अशी बोल्ड, ब्युटिफुल आणि काय म्हणूया खूप बिनधास्त आहे स्क्रीनवर. पण तू एवढी भावना प्रधान किंवा एवढी हळूवार असेल असं खरंच वाटत नाही. हो, मी खूप इमोशनल आहे. मी खूप भावना प्रधान आहे, खूप जास्त. ओके, मला सांगशील की सगळ्यात जास्त प्रेम तू कशावर, कोणावर करतेस? सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्या आईवर करते आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्यावर करते. पण या दोघांपेक्षाही आधी सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्या कामावर करते. मस्त. बरं, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. तुला काय वाटतंय, व्हॅलेंटाईन डेची तुझी कल्पना काय? मला असं वाटतं की इट्स जस्ट अनदर डे टू स्पेंड मोर मनी, गो आउट ईट. बाहेर जायला एक बहाणा आहे, पैसे खर्च करायला एक बहाणा आहे. प्रेम असतं हे सांगायला कुठला दिवस पाहिजे असं मला ऑनेस्टली नाही वाटत. पण व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने काहीतरी स्पेशल घडतं किंवा आपण काहीतरी स्पेशल घडवण्याचा प्रयत्न करतो. त्या निमित्ताने जर आजकाल सगळे कपलमध्ये दोघेही काम करत असतात, सो त्यानिमित्ताने ते एकमेकांसाठी वेळ काढतात, एकमेकांसाठी काहीतरी स्पेशल करतात. सो इन अ वे इट्स गुड. कारण आज इतका स्पीड वाटला आपल्या जगण्याचा, त्याच्यातून एक 10 क्षण आपण काढले कोणासाठी तर आपल्यालाही बरं वाटतं, त्या माणसालाही बरं वाटतं. मला वाटतं की तू खूप असं मॅच्युअर्ड हे आन्सर दिलेलं आहे. पण मला सांग, तू शाळेमध्ये कोणावर प्रेम केलंस का, किंवा तुझा पहिला व्हॅलेंटाईन डे मला सांग. पहिला व्हॅलेंटाईन्स डे मला आठवत नाही, पण हो म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये आम्ही खूप मुलांवरती टप्पे टाकायचो. मी आणि माझी मैत्रीण. हो, इट्स अ टर्म, पुणेरी टर्म आहे ही. आता माझा नवरा पुण्यात असल्यामुळे थोडं पुणेरी आलंय तोंडात. सो हो, आम्ही खूप मुलांवरती टप्पे टाकायचो आणि त्यातल्या रिसेंटली एका मुलाचं लग्नही झालं आता. आणि हो, पण यु नो त्या वयात ती फेज एन्जॉय करायला हवी असं मला वाटतं आणि आम्ही ती केली. ओके, मग तुझ्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेचं मला काहीतरी सांग. मला प्रेक्षकांना खूप आवडेल हे सगळं ऐकायला. मला खरंच आठवत नाही पहिला व्हॅलेंटाईन्स डे, पण मला एवढं आठवतंय की मी खूप सारे ग्रीटिंग्स, खूप साऱ्या वस्तू घ्यायचे विकत. आणि नंतर मग उत्साह कमी झाला का इम्पॉर्टन्स कमी झाला मला माहित नाही, पण आता माझ्या प्रायोरिटीज प्रॉब्ली बदलल्यात. सो या, आता मी ग्रीटिंग्स आणि याच्यावरती कमी खर्च करून एखादी युजफुल किंवा
कायम लक्षात राहील अशी गोष्ट. आता हे पक्क म्हणजे लोकांच्या लक्षात येईल आता तुझं लग्न झालेलं आहे आणि तू आता संसारी कुठेतरी पुढे चालली आहेस. लग्नाच्या आधी अमेयबरोबर व्हॅलेंटाईन डे तू साजरा केला असेल आणि आता लग्नानंतर काय टू बी difference? ऑनेस्ट इट्स द सेम, कारण लग्नाच्या आधी 2 वर्ष आम्ही एकत्र राहायचो. सो इट इज द सेम, काहीही फरक नाहीये. म्हणजे लग्न हा जो बाऊ सोसायटीने किंवा सगळ्यांनीच क्रिएट केलाय तो का आहे मला अजून कळत नाही. लग्न झाल्यानंतर काहीही बदलत नाही. जर तुम्ही बदलायचं ठरवलं तर तुम्ही बदलता, जर तुम्ही नाही बदलायचं ठरवलं तर तुम्ही नाही बदलत. इतकं सिम्पल आहे. बरं, कॉलेज युवक युवतींमध्ये आय मीन सगळ्या यंगस्टर्समध्ये खूप क्रेज असते या सगळ्या गोष्टींची. खूप आधीपासून प्लॅन केलेलं असतं की मी व्हॅलेंटाईन डेला काय करणार आहे. तर तुला काय वाटतं, तू काय सजेस्ट करशील का? म्हणजे तू म्हटलीस की व्हॅलेंटाईन डे इज जस्ट स्पेंडिंग मनी, पण तू त्यांना काय सांगशील? कारण नाही, त्यांचं वय असं मी असतं. म्हणत नाही. व्हॅलेंटाईन्स डे इज वन मोर रिझन फॉर यू टू स्पेंड मनी. म्हणजे एक्सक्यूज मिळते की आज काहीतरी स्पेशल करूया, म्हणजे काहीतरी गिफ्ट घेऊया, मग काहीतरी बाहेर जेवायला जाऊया. सो अशा निमित्ताने आपण काहीतरी स्पेशल करतो. पण मी असं म्हणेन की व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या आयुष्यात जर कोणी स्पेशल असेल तर त्या व्यक्तीला ती व्यक्ती किती स्पेशल आहे हे कळू दे. मग ते कोणी गिफ्ट देऊन एक्सप्रेस करेल, कोणी शब्दात एक्सप्रेस करेल, कोणी कृतीत एक्सप्रेस करेल, पण ते एक्सप्रेस होऊ दे. आणि जर का असा पण एक गट असतो की त्यांना भीती वाटत असते की मी सांगू का नको, तर मी असं म्हणेन की सांगून टाका. नंतर पस्तावण्यापेक्षा की आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं, ते आत्ताच करून टाका. जे उद्या करायचे आत्ताच करून टाका. तुझ्या एखाद्या आय मीन कॉलेज लाईफमधला किंवा काय व्हॅलेंटाईन डेचा तुझ्या मित्रमैत्रिणींमधला एखादा किस्सा तुला आठवतोय का? की बाबा कोणीतरी फार असं वियर्डली कोणाला तरी प्रपोज केलंय किंवा काय, म्हणजे असं कॉलेजमध्ये खूप घडतं, तर तुला काही असं आठवतंय? नाही, व्हॅलेंटाईन्स डेला कोणी प्रपोज कोणाला केलेलं मला तरी आठवत नाहीये. आणि पण आम्ही सगळे मित्रमैत्रिणी वी यूज टू हँग आउट टुगेदर. व्हॅलेंटाईन्स डे तिसरेच साजरे करत असायचे, पण आमची सगळी गँग जाऊन आम्ही दंगा करायचो. असा एक ग्रुप असतो की आम्हाला ना ग्रुप बरोबर व्हॅलेंटाईन करायचं, नॉट नेसेसरी की कपल असावं वगैरे. तेच ना, मग तेच परत एक्सक्यूज आली की एकत्र यायचं आणि धिंगाणा घालायचा. ही एक एक्सक्यूज मिळते कुठल्याही डील. एक्झॅक्टली. थोडासा म्हणजे प्रेमाशी सगळ्या ह्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून एक प्रश्न की आता फिल्म आणि ह्याच्याबाबत जर विचारायचं झालं तर एखादा असं कुठला मूव्ही आहे का, एखादा पिक्चर की त्याच्यातला तुला खूप आवडणारा रोमॅन्टिक सीन किंवा ऑफकोर्स दुनियादारी. ऑफकोर्स दुनियादारी. मला त्यातला जेव्हा श्रेयस शिरीनला विचारतो, जेव्हा शिरीन श्रेयसला म्हणते की तू माझ्याशी लग्न करणार असेल तर नको विचारूस कारण मी हो म्हणेन, तो एक सीन. आणि शेवटचा एक सीन जेव्हा तो सांगतो तिला की असं असं करायचं मी नसताना, ते 2 सीन अजूनही जेव्हा मी बघते तेव्हा मी ढसा रडते. आय कांट कंट्रोल माय इमोशन्स. आणि खूप सुंदर सीन्स आहेत ते दोन्ही. ओके, ही झालं तुझ्या फिल्म बाबत. पण मला बॉलिवूडची किंवा एखादी हिंदी मूवी. हिंदी ओ मला DDLJ इज माय ऑल टाइम फेवरेट. DDLJ म्हणजे सगळे सीन्स आवडतात मला. आणि कुछ कुछ होता है मधला एक दर्दी सीन आहे काजोलचा, त्याच्यात ती म्हणते की रिफत भी मेरा प्यार पहला प्यार अधुरा रह गया. तो एक सीन मला खूप आवडतो. मी खूप फिल्मी आहे, मी खूप दर्दी आहे, त्याच्यामुळे मला असे अधुरा प्यार, दर्द किंवा दुःख असं खूप आवडतं. ओके ओके. चला, आता आपल्याबरोबर प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे. एक आपल्याबरोबर प्रेक्षक आहे, मी नाव नाही सांगू शकणार तुला, पण बघूया काय म्हणतात ते. हॅलो, नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. फक्त एका हॅलो मध्ये ओळखलंय आपण, प्रेक्षकांना सांगूया. सई, तू सांग ओळख. हा कॉलर आहे तो माझा व्हॅलेंटाईन आहे आणि त्याने आज कुठलाही छपरीपणा न करता छान स्वतःच्या आवाजात हॅलो म्हटलंय, त्याबद्दल थँक्यू. ओके, अमेय, सईला आजच्या दिवशी काय सांगशील आमच्या प्लॅटफॉर्मवर? माझं म्हणणं आहे की हॅलो वरनं तिने आवाज ओळखला, पण मी एका हॅलो वरनं तिला पटवलं होतं, त्यामुळे आवाज ओळखणं खूप सोपं आहे. Should I say you had me at hello? Yes, I had you at hello. मग आम्हाला कोणीतरी सांगेल का की कसं पटवलं एका हॅलो मध्ये अमेय म्हणतोय? नाही, अमेय हॅज गॉट इनक्रेडिबल टॉकिंग स्किल्स. आणि तो खूप छान बोलतो आणि त्याच्या बोलण्यातच मी भाळले त्याच्यावरती. आणि तो खूप छान गातो पण. आणि मला जोपर्यंत त्याने गायलं नव्हतं तोपर्यंत मला असं जाणवलं नव्हतं की
चांगली गाणाऱ्या लोक मला आवडतात. सो त्याच्यामध्ये खूप अशा क्वालिटीज आहेत ज्या मी माझ्या पार्टनरमध्ये असाव्यात असं इमॅजिन करायचे आधी. सो या ही इज द परफेक्ट गाय फॉर मी. आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर मोर. आणि अजून एक छोटीशी गोष्ट मला सांगायची. आज बाबांचा वाढदिवस आहे, म्हणजे माझ्या फादर इन लॉचा. अच्छा, अमियाच्या बाबांचा. अमियाच्या बाबांचा. सो आय विश हिम अ व्हेरी हॅपी बर्थडे. आणि मी त्यांना असं प्रत्यक्षात सांगू शकत नाही कधी, पण बाबा आय लव्ह यू. आणि तुम्ही आयुष्यात आल्यापासून, म्हणजे सगळीच फॅमिली आयुष्यात आल्यापासून मी खूप स्टेबल झाली आहे. सो आय अमेय, सई खूप इमोशनल झाली आहे. तू सांगशील की सईच्या कुठल्या क्वालिटीज तुला आवडतात? सईच्या कुठल्या असं नाही, मला सईच्या सगळ्या क्वालिटीज आवडतात. द होल पॅकेज, द होल पॅकेज यूज आहे. ओके, पण तरी सुद्धा प्रेक्षकांना सई प्रचंड आवडते. तुला सई का आवडते सांगशील? गंमती आहे की सगळ्या प्रेक्षकांना ती आवडते, पण सईला मी आवडतो, त्यामुळे युनिक. पण नाही, भयंकर बॅलन्स आमचा फार मस्त साधला गेलाय आयुष्यात. आणि आय थिंक द होल क्रेडिट गोज टू हर. एवढं ती बिझी आहे, सगळ्यांनाच माहिती की ती भयंकर बिझी असून सुद्धा अप्रतिम संसार करते आणि माझ्यावर खूप प्रेम करते. मला वाटतं अमेय, तू आता सईसाठी एखादं छानसं गाणं गास. खूप इमोशनल. आज फक्त चांगलं बोलायचं असं ठरवलंय का? हो, की पहिला प्यार जरी अधुरा राहिला असेल तरी शेवटचा प्यार हा कम्प्लिटली अमेझिंग असतो. अमेय, एक छोटंसं गाणं सईसाठी. ओके, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सिनेमातलं मी गाणं म्हणतो. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, कधी नभी कधी जमी वाढते अंतर. चुकलंय. उलट सुलट केलं सगळं. किती वाईट आहे. त्याचे इमोशन्स खूप महत्वाचे आहेत. सॉरी. भावना जास्त थँक्यू बेबी, थँक्यू. आय लव्ह यू. अमेय, थँक्यू सो मच तू फोन केल्याबद्दल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या स्पेशल बुलेटिनमध्ये. व्हॅलेंटाईन विथ सई या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सई ताम्हणकर बरोबर बोलतोय. तिच्या प्रेमाच्या काय नेमक्या कल्पना आहेत, व्हॅलेंटाईन डे विषयी तिचं काय म्हणणं आहे, सगळं आपण जाणून घेतोय. पुन्हा एकदा जाऊया सईकडे. सई, आपल्याबरोबर खरं तर खूप प्रेक्षक आहेत. आपल्याबरोबर सध्या नाशिकमधून एक प्रेक्षक आहेत, आपण त्यांचा प्रश्न विचारूया. शरद आहेत. हॅलो शरद, नमस्कार. विचारा प्रश्न. हो, नमस्ते. बोला. सई मॅडमला पण नमस्ते. हाय. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मॅडम, मला माझ्या व्हॅलेंटाईन्स साठी गिफ्ट घ्यायचे. काय घेऊ? कोणासाठी? व्हॅलेंटाईनसाठी गर्लफ्रेंड साठी, बायकोसाठी? हा, बायकोसाठी. बायकोसाठी. ग्रेट. हो, कारण माझं लव्ह मॅरेज आहे. तुमच्या बायकोला सगळ्यात जास्त काय आवडतं तुमच्याशिवाय? मॅडम, मी सगळं आणलंय तिच्यासाठी आज. फक्त मला अजून काहीतरी मिसिंग वाटतं, काय करावं असं. मग मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही तिला बाहेर जेवायला घेऊन जा आणि तिचा हात धरून सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते काल रात्री केलं मॅडम मी 12 वाजता. मग तुम्ही सगळंच केलंय, मग आता काय? माझं असं विचार होतं की मी म्हणजे या वाहिनीद्वारे मी माझ्या मिसेस साठी, माझ्या व्हॅलेंटाईन साठी एक गाणं म्हणू. प्लीज म्हणा. गो अहेड. चालेल? हो प्लीज म्हणा शरद, म्हणा. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना खरे, कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. मस्त मस्त शरद, थँक्यू सो मच. सो स्वीट. मॅडम, एक सांगायचं होतं. हां हां. मी माझ्या मिसेसला मी नेपाळमध्ये प्रपोज टाकलं होतं. ओ, हा, ठीक आहे. शरद, हॅपी तुमची व्हॅलेंटाईन्स डे. नेपाळमध्ये त्यांनी प्रपोज केलं होतं. आपण आणखी गप्पा मारणारच. Yes. खूप गप्पा मारायच्यात. व्हॅलेंटाईन स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं तुमचं स्वागत. व्हॅलेंटाईन विथ सई
या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय आणि सई आपल्याबरोबर आहे गप्पा मारण्यासाठी. आणि सई, आपल्याला एक आता विशेष फोन येतोय, आपण बघूया कोण आहे त्या फोनवर. हाय स्वप्नील, तुझं या कार्यक्रमामध्ये स्वागत. सई बसली आहे आपल्याबरोबर, काय सांगशील सईला? थँक्यू सो मच. हॅलो सई, कसा आहेस तू? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे मम्मा. हॅपी व्हॅलेंटाईन. आणि तुम्हाला सगळ्यांना, सर्व रसिक प्रेक्षकांना पण खूप 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 सारं प्रेम. मी थँक्यू म्हणते स्वप्नील सगळ्या प्रेक्षकांकडून. स्वप्नील, सांगशील सईला काय सांगशील व्हॅलेंटाईन डेचा आजचा तुझा मेसेज? मी आजचा व्हॅलेंटाईन्स डेचा काहीच वेगळा मेसेज नाही. जे मी सईला रोज सांगतो तेच, की सई आय लव्ह यू आणि गॉड ब्लेस यू. आणि सईच्या निमित्ताने एक अत्यंत लाडकी आणि अत्यंत जीवाभावाची मैत्रीण मला मिळाली आणि आय एम थँकफुल टू गॉड फॉर दॅट. स्वप्नील, सांगशील आम्हाला तुमची मैत्री कशी आहे? कशी तुमची मैत्री तू एक्सप्रेस करशील? अरे हसताय दोघे. शब्दात सांगणं खूप कठीण आहे की कशी मैत्री आहे, पण सई तशी मैत्रीण आहे जी, म्हणजे सई बद्दल मी हक्काने सांगू शकतो की ती जीवाला जीव देणारी मैत्रीण आहे. ती अशा कमी मित्रमैत्रिणींपैकी एक आहे जी तुमच्या चांगल्यात नाही तर तुमच्या वाईटात पण तुमच्याबरोबर उभी राहू शकते आणि उभी राहील याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. सो स्वीट ऑफ यू. सई काय, अमय काय, ही दोन, दे आर नॉट फ्रेंड्स एनीमोर, दे आर माय फॅमिली. हा माझा परिवार आहे, माझ्या परिवाराचा भाग आहे आणि आय एम सो हॅपी अँड आय फील सो, मला खूप श्रीमंत वाटतं या दोघांच्या माझ्या आयुष्यात असण्यामुळे. आय हॅव क्राईड वन्स, डोंट मेक मी क्राय अगेन. आणि गॉड ब्लेस यू. आणि सईच्या माझी दोस्ती तशी आहे, निखळ आहे. म्हणजे मी तिला फोन करून उचलून कुठल्याही गोष्टीबद्दल ओरडू शकतो. तिचं चूक असेल तर ती मला तितक्याच निरागसपणे सॉरी म्हणते. म्हणजे हक्क गाजवू शकतो आम्ही एकमेकांवर, अशी दोस्ती आहे. सई, तू सांग. आय लव्ह यू टू मॅन. मला दुनियादारीची सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे स्वप्नील जोशी आहे. कारण मी स्वप्नील बद्दल ऐकलं होतं, कधी काम केलं नव्हतं, पण काम केल्यानंतर वी गॉट अलॉंग सो वेल. आणि आता लीना, स्वप्नील, आई, बाबा सगळेच घरातले खूप घट्ट फॅमिली मेंबर्स झालेत आणि खूप खूप चांगला ह्युमन बिंग आहे स्वप्नील. खूप मच्युअर्ड, खूप हुशार आणि खूप प्रेमळ स्वभावाचा असा स्वप्नील आहे आमचा. आणि सगळेच प्रेम करतात, पण मी थोडं जास्त प्रेम करते स्वप्नीलवर. आणि भांडा सुद्धा तसेच. आम्ही भांडत नाही, आम्ही आजपर्यंत टचवूड भांडलेलो नाही आणि मला भांडायचं नाही, कारण मी अजून एक्सप्लोर नाही केलंय स्वप्नीलला की तू चिडल्यावर काय करतो. पण आय होप म्हणजे काही एक्स्ट्रीम नसणार आहे, पण असे मध्यस्थी करायला आमच्याकडे माणसं पण आहेत, त्यामुळे आय एम नॉट दॅट स्कॅर्ड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.